सेम विको टर्मरिक क्रीम क्रीम सनस्क्रीन. तर ही आहे मिस्टी हर्बल रेमेडीजची SPF 50 सनस्क्रीन लोशन. सगळ्यात आधी थँक्यू सो मच मिस्टी हर्बल रेमेडीज माझ्यासोबत कोलॅबरेशन केल्याबद्दल. पण व्हिडिओ जरी कोलॅबरेशनचा असला तरी सुद्धा या प्रोडक्टबद्दल जे खरं आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इन्ग्रेडियंट आणि इन्ग्रेडियंट किती प्रमाणात त्यांनी घातलेले आहेत ते सगळे इथे विजिबल होत आहेत आणि अजिबात फॅन्सी इन्ग्रेडियंट्स नाही आहेत. एकदम जे आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत तेच इन्ग्रेडियंट त्यांनी इथे घातलेले. यातलं पहिलं इन्ग्रेडियंट आहे ॲलोव्हेरा, म्हणजेच आपल्याला हायड्रेशन प्रोव्हाइड करणार आहे. दुसरं आहे हळद, जे आपल्याला टॅनिंग पासून वाचवणार आहे. तिसरं आहे कॅरट, म्हणजेच गाजर, जे आहे व्हिटॅमिन A. त्याच्यानंतर आहे नीम, जे आपले ॲक्ने कंट्रोल करणार आहे. पाचवं आहे ऑरेंज, जे आहे व्हिटॅमिन C. तुम्हाला माहित आहे या प्रोडक्टची तुम्हाला 2 वर्ष शेल्फ लाईफ मिळेल आणि याची जी प्राइस आहे ती आहे 399. इनर पॅकेजिंग ह्याची अशी आहे आणि तुम्ही बघताय की पंप पॅकेजिंग आहे. ही खूप इझिली तुम्ही छान असं प्रोडक्ट बाहेर काढू शकता. ह्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप असं लाईट वेट आहे. तर अजिबात लावल्यानंतर व्हाईट कास्ट सुद्धा देत नाही. एकदम इझिली ब्लेंड होतं. नॉन ग्रीसी फॉर्म्युला आहे. विको टर्मरिक क्रीम जर तुम्ही कधी यूज केली असेल तर त्याचा एक्झॅक्ट स्मेल त्याचाच आहे. हा प्रोडक्ट मी 5 दिवस यूज केलेला आहे. पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे. तो म्हणजे या प्रोडक्टमध्ये सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स त्यांनी घातलेले आहेत, जे खूप चांगली गोष्ट आहे. पण तरी सुद्धा मी हे जेव्हा प्रोडक्ट माझ्या स्किनवर अप्लाय केलं तेव्हा मला इथे नाकाच्या इथे, डोळ्याच्या खाली, इथे माइल्ड असं इरिटेशन झालं. म्हणजे थोडंसं असं जळजळायला लागलं इथे नाकाच्या इथे. मला अजिबात रेडनेस वगैरे आली नाही किंवा काही असं चेहऱ्यावर आलं किंवा काही नाही. फक्त थोडंसं माइल्ड असं जळजळत होतं, की असं जाणवत होतं की काहीतरी असं झोंबतंय किंवा काहीतरी असं मला फील होत होता. तर मला असं वाटलं की मी फर्स्ट टाइम यूज केलंय म्हणून मला असं होत असेल. तर नाही, मी गेले 5 दिवस सातत्याने हे प्रोडक्ट, जसं नॉर्मली आपण सनस्क्रीन 2-2 तासांनी रिअप्लाय करत असतो तसंच मी 2-2 तासांनी हे रिअप्लाय करत होती. मी जेव्हा हे यूज केलं तेव्हा मला इथे नाकाच्या इथे थोडंसं असं जळजळायला लागलेलं. मे बी याच फ्रेग्रन्स आहे म्हणून मला कदाचित इथे असं जळजळत असावं. तर आता मला जळजळलं म्हणून सगळ्यांना जळजळेल का? तर नाही. प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते. प्रत्येकाचा स्किन टाईप हा वेगळा असतो. प्रत्येकाची स्किन वेगवेगळी रिॲक्ट होत असते. तर मला मे बी हा सूट होत नसावा, तर कारण जळजळतंय म्हणून. तर मी हे जे लोशन आहे ते मी हँड्सना आणि लेग्सना तर लावू शकते. तुमचा या प्रोडक्टबद्दल पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे तो मला कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. मी नक्की रीड करेन आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा.